आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये या विकासकांचे बिल्डरचे प्रीमियम्स 50% करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या 12,000 कोटीला तर यांनी लुटून बिल्डरांना दिलंच, पण त्याच काळामध्ये एकत्रित विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या किंवा बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की आता सर्व बिल्डर त्या बांधकामाला अचानक सुरुवात केली आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या विकासाच्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौपट काम सिमेंट कॉन्क्रीटचं मुंबईत सुरू आहे आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरेंनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मलिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास गुदमरवण्याचं काम आदित्यजी तुम्ही का केलं, हा आमचा त्यांना सवाल आहे. पालघरच्या विक्रमगडमध्ये आहे ते भाजपकडून पैसे वाटल्याचा निवडणुकीच्या दिवशीचा प्रकार व्हिडिओ व्हायरल होतोय. असे डॉक्टरेट केलेले व्हिडिओ, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले व्हिडिओ याला आम्ही मानत नाही, असत्य आहेत. आमचा याच्यामध्ये काही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे ज्यांनी तक्रार केली तर निवडणूक आयोगाकडे करू शकतात. सर, पुण्यातला जो अपघात झाला त्यावरती विरोधक वारंवार गृहमंत्र्यांचा राजीनामा जे आहे ते मागताना पाहायला मिळत आहेत. हा विषय जो आहे तो विरोधक पुण्यातल्या घटनेवर दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या परिवाराशी विरोधकांची संवेदना नाही, किंबहुना ती असती तर त्यांनी भूमिका त्या आपल्या बेजबाबदार कृत्यात त्या केलेल्या कार चालकाने किंवा मालकाने त्या कृत्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या परिवाराशी त्यांनी संवेदना, मदत, भेटी किंवा अन्य काही गोष्टी केल्या असत्या. विरोधक ते करताना दिसत नाहीत. विरोधक केवळ याचं राजकारण करतायत. देवेंद्रजींनी यावर कडक भूमिका घेतली. ज्या मंडळाने हा निर्णय दिला, जी क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्यात सरकारी हस्तक्षेप कमी असतो किंवा नसतोच, आणि देवेंद्रजींनी या प्रकरणामध्ये सडेतोड पुन्हा कायद्याचं राज्य आणि पुन्हा यावर आपण त्याला म्हणू बेल कॅन्सलेशन, या सगळ्या भूमिका देवेंद्रजींनी घेतल्या आहेत. आणि त्यामुळे याच्या देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करणं हे केवळ राजकारणापोटी चालू आहे. एक संभ्रम निर्माण केला देखील आहे की ज्या पद्धतीनं जे कलम लावणं गरजेचं होतं, पहिली जी एफआयआर आली त्यामध्ये 304चं कलम लावण्यात आलं नव्हतं, परंतु नंतरची जी एफआयआर आली त्यात लावण्यात गेलं. मला वाटतं देवेंद्रजींनी याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे आणि याबद्दलची सर्वंकष चौकशी देवेंद्रजींच्या माध्यमातून होईल, त्यावेळेला खरं समोर येईल. सर, मुंबईतील पाणी पुरवठा हा 10%वर आला. पाणी कपातीचं संकट जे आहे ते मुंबईकरांवर आहे. सातही धरणातला पाणी साठा जो आहे तो कमी झालेला आहे. योग्य नियोजन ही मुंबई महानगरपालिकेने करणारी गोष्ट आहे. महापालिका अजूनही मुंबई शहरात पडणारा पाऊस, बाहेरच्या जिल्ह्यातून येणारं पाणी, आपली साठवण्याची कपॅसिटी या आधारावर वितरणाची भूमिका यामध्ये कुठेतरी कमी पडते. गेल्या 25 वर्षामध्ये किमान उद्धवजींनी आणि त्यांच्या सरकारने लिकेजमध्ये आणि बाष्पीकरणामध्ये जेवढं पाणी मुंबईचं जात आहे ते जरी वाचवलं असतं तरी एकाच वेळेला 2 मुंबईला पाणी पुरेल एवढं पाणी आपल्याकडे राहिलं असतं. या सगळ्यात नियोजनाचा ठिसाळ प्रकार आणि गेल्या 25 वर्षामध्ये उबाटा सेनेने केलेले कुकृत्य याला जबाबदार आहे. आगामी या निवडणुकीमध्ये महायुतीतले सगळे घटक पक्ष होते, त्यांना युतीचा धर्म पाळण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आले होते. परंतु आपण जर पाहिलं तर गजानन कीर्तीकरांचं जे वक्तव्य समोर येत आहे, त्यांनी त्यांच्या मुलावर पाठिंबा दिल्याचं चित्र सध्या स्पष्ट होते, कारण त्यांनी जसे प्रतिक्रिया दिली आहे. हा युती धर्म पाळला गेला नाही का, काय तुमचं काय म्हणणं? नंबर 1, महायुतीतल्या उमेदवाराला निवडून आणणं, देणं, त्यासाठी उभं राहणं हे महायुतीतल्या सर्व पक्षांचं कामच आहे. गजानन कीर्तीकर यांचं विधान आणि त्या आधारावर त्यांनी घेतलेली भूमिका ही महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, त्याचा विरोध करतो. दुसरा मुद्दा, त्यांच्यावरच्या कारवाईचा विषय हा महायुतीतला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असला तरी तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. एक आरोप केला जातोय महाराष्ट्रातून उद्योग बाहेर गेल्याचा. छत्रपती संभाजीनगरमधील येथे 50,000 कोटींची गुंतवणूक करणारा कॉन्क्रीट युनिट उभारण्यात येणार होतं, पण हा प्रकल्प आता मध्य प्रदेशात कसा गेला असा सवाल उपस्थित केला जातो. आजही आकडेवारी स्पष्ट आहे. देशात परदेशातून गुंतवणूक आणून स्वतःचे व्यवसाय उद्योगधंदे उभे करण्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. सर, धर्माने लष्कराला प्रचारात ओढू नका असं आणखी एक निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे जे.पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना. याच्यावर मी भाष्य करणार. धन्यवाद.
आणि पुन्हा एकदा आपण बघतोय नाले सफाईच्या मुद्द्याला घेऊन आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवरती टीका केली आहे. शिवाय माध्यमांच्या वतीने जे काही वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले या विषयाला घेऊन देखील त्यांनी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. निवडणूक आयोगाकडनं काही गोष्टींना घेऊन नोटीस जी ती बजावण्यात आलेली आहे त्याच्यावर मात्र त्यांनी भाष्य करणं टाळलं. पण नेहमीची येतो पावसाळा आणि नेहमीच मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठतं. मग त्यावेळी त्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईबद्दल आवर्जून चर्चा केली जाते.